नमस्कार, मी आपल्या सर्वांचे FME या चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आपले दोन चॅनल यूट्यूब चॅनल आहेत, तर दोन्हीच आपला सबस्क्राईब करा ही विनंती. आपण या व्हिडिओमध्ये IPO विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे IPO अनेक लोकांना वगैरे पैसा बनवून देत आहे का नाही यावरती एक आताच म्हणजे रिसेंटली एक आर्टिकल वगैरे आला आहे. त्यामध्ये हे ॲनालिसिस केलं गेलं आहे की IPO लोकांना वेल्थ बनवून देत आहे का नाही. ऑलरेडी आपण असे वर्ष पाहत आहोत जेथे की नंबर ऑफ IPO भरपूर जास्त आहेत. 300पेक्षाही जास्त न्यू लिस्टिंग यावर्षी झालेली आहे मार्केटमध्ये आणि त्यामधून ऑलमोस्ट 1,40,000 करोड रुपीज वगैरे रेज झाले आहेत. म्हणजे एवढा कंपन्याने वगैरे पैसा मिळवला आहे, रेज केलेला आहे. म्हणजे तितका मोठा सप्लाय वगैरे मार्केटमध्ये झाला आहे. आणि आणखी काही महत्त्वपूर्ण IPO येणे बाकी आहेत. डिसेंबरमध्ये भरपूर काही IPO येतील. म्हणजे IPO मोठे मोठे अपेक्षित आहेत, जे ते आता ते पेंडिंगमध्ये आहेत आणि ते आता डिसेंबर मंथमध्ये येणार आहेत. आणि IPOची जी लहर असते म्हणजे जी लाट असते तर ती विंग्स वगैरे असते. जर अशा या गोष्टीवर आपण जर नोटीस केलं तर या IPOचा एक तुकडाच वगैरे येत असतो. आणि हे अशा वेळी येतात जिथे की 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतील IPOच्या लाटेसाठी. तर पहिला फॅक्टर म्हणलं तर डोमेस्टिक लिक्विडिटी भरपूर हाय राहील. कारण बहुतेक कंपन्या अपेक्षित करतात की जेव्हा ते IPO वगैरे घेऊन येतील त्यांना एक मार्केटमध्ये चांगला सप्लाय वगैरे मिळेल त्यांना, ज्यामुळे की त्यांना एक चांगली रेटवरती IPO करण्यासाठी भेटेल. आणि दुसरं म्हणलं IPOची जी डिमांड आहे ती ही चांगली वगैरे असेल. आणि याशिवाय ग्लोबल रेटचे जे रिजिम्स वगैरे व्यवस्था असते, उदाहरणार्थ डॉलरचे रेट वगैरे कमी असतील किंवा एमर्जिंग मार्केटमध्ये कॅपिटल वगैरे वाढत असेल. आणि तिसरी इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की मार्केटमध्ये जे नेरेटिव्ह असतं म्हणजे एक स्ट्रॉंग थीम वगैरे असली पाहिजे, म्हणजे असायला हवी आहे. स्ट्रॉंग थीम वगैरे म्हणजे 2002मध्ये टेक्नॉलॉजीला भरपूर जास्त इम्पॉर्टंट होतं. 2007मध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, 2002मध्ये डिजिटलला खूप महत्त्व आलेलं होतं. कारण कोविड वगैरे आलं होतं, त्यामध्ये सर्व काही ऑनलाईन झालं होतं. त्यामुळे कोणतीही कंपनी या 3 गोष्टी क्रॅक करण्याचा प्रयत्न करत असते, नेहमीच करत असते. आता जे ॲनालिसिस वगैरे झालं आहे इंडियन मार्केटमध्ये 2000 पासून झालेलं आहे, त्यामध्ये हे पाहायला मिळालं आहे की फक्त 40% कंपन्यांनीच इंडेक्सपेक्षाही चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे, ग्रोथ दाखवली आहे. म्हणजे तसंच 60% कंपनीजने जे IPO वगैरे केलेले आहेत त्यांनी लास्ट 25 इयर्समध्ये त्यांनी इंडेक्स रिटर्नही दिलेले नाहीत या लाँग ड्युरेशनमध्ये. या गोष्टीवर खूप विचार करण्यासारखी या गोष्टी आहेत. आता सहज जर एखादी IPO आपण पिक केला, 60% शक्यता अशी आहे की लाँग टर्ममध्ये तो वेल्थ बनवणार नाही आपली. आता आपण एखादी कंपनी वगैरे सिलेक्ट IPOसाठी केली तर तो पॅसिव्ह इंडेक्स फंडला खरोखरच बीट करेल का नाही, म्हणजे तो मागे टाकेल का नाही याची शक्यता वगैरे जास्त वगैरे दर्शवली जात नाही. आणि तसेच आता हे जे सर्व इंडिकेशन वगैरे करत आहेत की असं करत नाहीत की IPO करणारे सर्व कंपन्या वगैरे वाईटच असतात. म्हणजे चांगल्या कंपन्याही असतात येते. अनेक कंपन्याचे अलग अलग फॅक्टर वगैरे इथं वर्क करत असतात. जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर IPO करणाऱ्या कंपनीचा जो बिझनेस आहे तो ओव्हरऑल खरोखरच पुअर असतो का, तसं काही नसतं. चांगलाही कंपन्याचा वगैरे IPO येत असतात, त्यांचा स्ट्रॉंग बिझनेस वगैरे असतो. तसेच अनेक कंपन्यांचं जे म्हणजे अर्निंग वगैरे आहे ती चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं आहे. अर्निंग तसंच मार्जिन वगैरे ग्रो झालेलं आहे. पण हे जे फॅक्टर वगैरे महत्त्वाचे वगैरे आहेत म्हणजे ते उदाहरणार्थ जसं की IPOची प्राइसिंग नेहमी जर पाहिली तर आपण जे ते IPOची म्हणजे फ्युचर प्राइजेस जी आहे कंपनीची किंवा
येण्याची जी अंदाजित म्हणजे बहुतेक वेळा जी किंमत असते त्या आय पी ओच्या प्राइजेसमध्येच ॲडजस्ट केलेली असते. म्हणजेच त्या किमती वगैरे अंतर्भूत केलेल्या असतात. म्हणजे जी फ्युचरमध्ये येणारे प्राइजेस आहेत म्हणजे ग्रोथ वगैरे ती अगोदरच आय पी ओमध्ये घेतली जात असते. त्यामुळेच आय पी ओमध्ये वेल्थ मेकिंगसाठी ही एक मोठी समस्या बनताना आपल्याला बनून राहिलेली दिसत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.